नमस्कार. AB मराठी हुलगोमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आम्ही आमच्या घरात देवाची पूजा कशी करतो ते आम्ही तुम्हाला दाखवणार आहे. त्याचबरोबर वास्तुशास्त्रानुसार देवाची मांडणी कशी करायची तेही तुम्हाला दाखवणार आहे. देवपूजा केलेले पाणी जे उरतं, आपण देवपूजा केल्यानंतर जे पाणी असतं ते आम्ही कुठे टाकतो ते तुम्हाला आज आमच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहोत. त्या पाण्याचं काय करायचं ते आज तुम्हाला मी सांगणार. श्री स्वामी समर्थ. बरेच लोक नेहमी विचारत असतात की आम्ही सकाळी देवपूजा करतो, देवांना स्नान घालतो, मग ते पाणी उरलेलं असतं तर आम्ही त्या पाण्याचं काय करावं. म्हणजे तुमच्या घरात सुद्धा सकाळी देवपूजा झाल्यानंतर काहीतरी पाणी उरत असेलच ना. तर हे देवपूजेचं पाणी काय करायचं हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात असतो. आम्ही हे पाणी कुठं टाकायचं आणि आमच्याकडून काही चूक तर होत नाही ना. बरेच लोक तुळशीमध्ये सुद्धा हे पाणी टाकतात. एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, देवपूजेचं पाणी तुळशीमध्ये कधीच टाकायचं नाही. देवपूजेचंच काय, इतर कोणतंच पाणी तुळशीमध्ये टाकायचं नाही. तुळशीत फक्त स्वच्छ आणि पवित्र पाणीच टाकायला पाहिजे. आणि दुसरं म्हणजे जो तुळशीला पाणी घालतो तो सुद्धा पवित्र हवा. त्याने नॉनव्हेज खाल्लेलं नसावे, त्याने आंघोळ न करता तुळशीला पाणी घालायचं नाही. तर आता देवपूजेचं पाणी टाकायचं तरी कुठे, तर एक सोपा आणि साधा उपाय आहे. जेव्हा आपण सकाळी देवाची पूजा करतो तेव्हा ते कुंकवाचं पाणी किंवा देवाची आंघोळ घातलेलं पाणी, आपण जे साफसफाई करत असतो ते सगळं देवघरातलं पाणी आपण काय करायचं, एका पातेल्यामध्ये किंवा एका तांब्यामध्ये जमा करायचं आणि घराच्या बाहेर एका कोपऱ्यामध्ये टाकायचं. ती जिथं कोणाचा पाय पडणार नाही. किंवा आपण ते पाणी एखाद्या झाडाला सुद्धा टाकायचं. जसं की आपल्या घराच्या बाहेर भरपूर झाडं असतात, त्या झाडांना आपण ते पाणी टाकू शकतो. पण तुळशीला कधीच ते पाणी टाकायचं नाही आणि फुलांच्या झाडांना सुद्धा ते पाणी टाकायचं नाही. मग इतरत्र आपण नारळाच्या झाडाला, आंब्याच्या झाडाला किंवा इतर काही झाडं असतील तर त्या झाडांना आपण पाणी टाकू शकतो. नाहीतर एखादा चांगला कोपरा असेल की जिथं कोणाचा पाय पडत नसेल तर तिथं ते पाणी टाकलं तरी सुद्धा चालेल. खूप लोक अशी चूक करत असतात की देव धुतले की मग ते कुंकवाचं पाणी, देवाचं धुतलेलं पाणी तुळशीला नेऊन टाकायचं. म्हणजे पण ही फार मोठी चूक आहे. तुळस ही एक पवित्र आहे, तिला हे पाणी कधीच टाकायचं नाही. तुळशीला लक्ष्मीचा एक अवतार मानला गेला आहे, म्हणून तिच्यात कधीच अस्वच्छ ठेवायचं नाही. देव धुतलेलं पाणी टाकायचं नाही तुळशीमध्ये. आता मी तुम्हाला वास्तुशास्त्रानुसार देवाची मांडणी कशी करायची ते दाखवते. हे खंडोबा आणि भैरोबा आहेत आणि ह्या बाजूला कुलदेवी आहेत, तुळजाभवानी आणि आमची ग्रामदेवी आहे. या साईडला शंकर आणि अन्नपूर्णा. हे आहे कुबेर यंत्र आहे. या मध्ये गणपती ठेवलेला आहे आणि हे विष्णू आणि लक्ष्मी आहे. विष्णू इथं आहेत म्हणून हे शंख या साईडला ठेवलेलं आहे आणि हे इकडं वास्तुशास्त्राचं यंत्र आहे. अशा प्रकारे ही वास्तुशास्त्रानुसार केलेली देवाची मांडणी आहे.